उठती का नाही ग बैठक अजून? हा आता कधी उठताय दोघं जणी काय माहिती. किती उशीर झालं. इथं किती बसली होती, बरीच माणसं बसली होती. खुर्च्या लावले ते इथं सगळी गेली जिकडली तिकडे जेवायला. तरी आमची काही हाल ना ती अजून जेवायला. हा ते काय आता जेवायला जायचं, गाडी पॅकिंग करायचं. तर का मित्रांनो, इतक्या उशीर म्हणजे मला वाटतं 5-6 वाजल्यापासून जी इथं गप्पा जे रंगल्या होते ते आत्ताशी उठले. ते गप्पा मारून 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 तर उशीरपर्यंत बसलो होतं. हा मजा आली पण गप्पा छप्पा ऐकायला. आता पोटाचा भूक लागली कशी उठले ती चटा चटा चटा. सगळी गेली जेवणाच्या आवडीनं, प्रत्येक जण प्रत्येकाच्या घरी. म्हणून आपलं आता गाडी झाकावी ना आपण पण जेवावं. आता ती काय ते पूर्वी कधी उठती ते वाट बघते की ती बसली आता तेव्हा अभ्यास करत तिथं. परत एखाद्याच्या डोक्यात आलं का नाही बसायला यावं. हा मग काय सरळ मग आपण असं द्या येतेलीच आता जेवण करून परत बसूया. त्याला काय लागले पण टिपकाय लागले. इकडं टिपकतंय ह्या साईडला इजा लावते त्या खालच्या साईडला. इजा लय जोरा जोरात लावते ते. उरकायचं पटकन जेवायला जायचं ते राहिलं. काय तर तेच चाललंय की. पण आज लय इजा लावते ते काय हो. काय मग मित्रांनो, तुमचं झालं का नाही जेवण? झालं असेल का? झाला असेल तर उशीर कोण थांबते का? माणूस आता जेवून झोपते रानामाळात नाही. हो ती तर आहेच की. रानामाळात नाही येऊन जेवून झोपते. आता पेरण्या चालू आहेत त्या. हा परत कुणाचं रानं तयार करायची चालते ती. ते उठण्या का ताई 17 वेळा सांगायला लागतंय का? त्याच्यामुळे काय होतंय माहिती का? आता ही पोरगी पण उठणं झालंय. थोडं राहिले. इथं काय 12-1 वाजता थोडं करणार आहे का? ते पोरी एक आमच्या ऐकत नाही. त्यात उठा म्हटलं की उठत नाही त्या. ते मला एकतरी इजाची वाटते भीती. नुसती आमच्या इथं कडकड कडकड करते. तर हा का मित्रांनो, आमच्या पोरीचं तर लयच भारी काम चाललंय. आता पोटाचा विचार तर तिकडं चालू असतो पहिला. पोटाचा विचार लय भारी करते काय ग. म्हणजे जेवणाचं आणून ठेवायला लागली या. आमची जानूचं पण जेवायला वाढलंय तिथं जवळ. आणि त्याच्या शेजारीच बघा काय आमच्या पुरीने इथं ठेवलंय. अलीकडे ठेव जानूच्या तिकडं पोलीकडे ठेवणं. दूध पिती त्यातलं भाकरी कुस्करून ती तर आहेच की. तिचं कामच आहे ती. तर मित्रांनो या तुम्ही पण जेवायला. ती बाहेर आमच्या इथं धाड 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 करते. त्यामुळे ऐकायला येत नव्हतं म्हणून घरात आली. त्यांचं काहीतरी चाललं असेल काम. थांबा दार तरी उघडून द्या. काय दारा सकाट पुढच्या आत आणता काय? आता हे काय एवढं वजन मला थांबवलेच की. तर बोलता बोलताच खोकला इतक्या जोरात आलाय. नरड्यात आत कसतरी होते. आमचा नवरा तर माझ्याकडेच बघतोय. बायको ठसक्यानं जाती का काय? अगं बघावं लागतंय. ठसका जोरात लागला म्हणलं आता जेवाय घेतले ना. आणखी काय ते काय कळ म्हणून म्हणलं पहिलं बघा. तर घ्या जेवायला पटपट आवरा. नरड्यात कसं तरी झालं बाया. रड नको रडती कशाला बाबा. मग का म्हणून पाणी द्या किती लागत तिच्याकडे बघतच बसलाय तुम्ही लोक. पाणी नाही तिला लागत. दारू पाहिजे देतीच का? अयो बघितलं काय माणसाचं कसं आहे. दारू पिती म्हणे माणसानं पाण्यानं खोकला जायना लवकर. तर दारू पाजून तरी झाला बरा त्यो. देवा मला कायमचा खोकला नाही लागला. बोलत बोलत एकदम उबाळी आली ठसक्याची. होच की मग. कायमचा ठसका लागल्यावर मला रोज दारू पाच चाल की. मग रोज कशाला एकदाच बाजणार परत संपून टाकणार दारूची बाटली. तू समजू नको. तुला संपवून टाकेल दारूची बाटली. असं तरी सांगा ना. हो लाईट तर जाईल बाबा नो. आबाळ आलंय गच. डबल आवाज काय तू नरड्यात अडकलंय. नरड्यात अडकलंय. नरड्यातलं काट. राहून द्या मित्रांनो. नवऱ्याच्या कुठं नादी लागत बसू. सारखं बोलायला लागलं की किरकिर कांदा मध्येच असतो ती एक. पोरींचं पण आमच्या आणून झालंय सगळं. असं समजून घेऊन पण मी आधीच किरकिर. काय रे देवा. काय ह्या नवऱ्याला करावं. आता काय घेतलं एवढं समजून मला. अगं तुझा खोकला आला. ती ठसक्यातनं सावरली. हा मग काय घेतलं समजून.
बोलता बोलता ठसका लागला ते ऐकता ऐकता माझं- प्रत्येकालाच लागतो की बोलता बोलता ठसका. मग एवढं काय झालं या सावरून घेतलं सांभाळून घेतलं जणू काय माझा खोकल्याला धरून ओढलं तुम्ही. मग कुणी ओढलं? माझे त्या बोलण्यामुळे तर तुझा खोकला गेला नव्हता. तर माझी सासूच नाही का तुम्ही? सासू हो सासू व्हायला पाहिजे. माणसं नाही ते म्हणत सासू आली वर बघ सांगतो सासू वर बसली खोकला जातो म्हणून माणूस वर बघायला लावतं. तसं तुम्ही मला माझी सासू झालाय काय? तुमच्यामुळे माझा खोकला गेलाय. माझ्यामुळेच तुझा खोकला गेला तर माहित आहे का? डोळे माणूस डोक्यावर पडल्यावाने बोलतं कसं आदर मध्ये काय झालंय काय माहिती. हे ग गीतांजली पप्पा असं का बोलते ते? मला का माहित का असं बोलते पप्पाचे काही सांगू शकत नाही. अगं एवढा मोठा कुकर फुटला असता त्याचा विचार कर ना. बसा तुम्हाला पत्र्याची पडली या बघितलं का? पोरीचं काय नाही. पत्र आलं तर लगेच पत्राला काय झालं का? पण माणसाला काय झालं काही विचारायचं नाही. कुकरची शिट्टीच उडून गेली वर. हो तर अरे नशीब पुरीला काय झालं नाही. हा आता म्हणणार ना. हा आता म्हणला पोरीला काय झालं नाही. अगं आता मगाशी- पावसा पाण्याचे दिवस आहेत. मित्रांनो काय झालं माहितीये का? कुकरची आमच्या शिट्टीच झाली नाही डायरेक्ट शिट्टीच उडली तशी जाऊन आमच्या ह्याला पत्र्याला पत्र्याला धडकली. धाडकन ती पोरगी भिली जोरात आणि आमचा नवरा पळत आलाय ते आले आणि बघायचं काय पत्र्याला काय झालंय का नाही विचारतं पुरीला तुला काय झालंय का ग? भाकऱ्या करत होते तिथंच होते. काय या माणसाला बोलायचं. तरी मी म्हणतच जीव होतो त्या पत्र्यात अडकलाय पत्रा देते खाली हातात काढून डोक्यावर तो ठेवती आणून तुमच्या. हो का घाई हो का ती वड सगळं ना नवऱ्याचं माझ्या असलीच लक्षण असते ती ही वडाचं वडावडीचं ती आणि नाहीतर मग हो का आता बसलं जेवायला वाडा म्हणला नाही का आता जेवायला उठलं की बसायचं सुटलं. जेवायला घेतले म्हणजे जेवायला नको होईल. उठलं की सुटलं वाडा जेवायला. हो उठायचं सुटायचं बघत एकच तेव्हा काम. जेवायलाच बसल्या. जेव्हा तुम्ही मला काय अनाचा किडा समजताय काय कळ ना. असं नाही म्हणत आहे का नाही का ताई हा? सारखं अगं जेवण पण बघत तेव्हा ती जेवायलाच बसलेलं असतं. काय करायचं मग अजून? हे असं आहे बघा मित्रांनो. तोंडी लावायला तर काहीच नाही. साधं काय तुमच्या तोंडी लावाय द्यायचं हे असं आंब आहे. तर नाही तर संपलं आंब. बाई काय मित्रांनो सांगायचं तुम्हाला शेजारीच आमच्या आंब्याचं झाड बिचारा आंबा पडलाय की पळतच जाते दिवसातनं 4-4 आणि 5-5 ते आंब म्हणायचं नाही ना अजून पण आंबा आहे तर आंब पडला की नवरा माझा जातोय. आणि सांगितलं का नाही सुतं बितं झाली असतेली पावसा बिवसानं तर ऐकायचं नाही ती खायचं का तर मी ओरडते म्हणून बाहेर जाऊन खाऊन येते. तर अजून पण तीच सवय आहे. अजून पण घरात 2-4 आंबं ठेवलं असतील ना नाही दिलं टाकून मी सकाळीच. होय ना. खाल्लं. जानून दोघांनी. पप्पानं पण खाल्ला का? हा तरी बिचारा आणि नाही 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 जांभळं नाही दिला. नाही 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 करणार आहे का नाही. नाही खाल्ला. मी नाही त्यातली सारखं खाऊनची खाऊन हे असं आहे बघा मित्रांनो. हे माझा नवरा ना एक तर वैताग आहे नुसतं डोक्याला लय डोक्याला ताप देते आणि अजून बोललं का नाही की का राग र देवा ते तोंडाव किती ती टेन्शन येतंय किती काय होतंय आहे का नाही. अगं माकडीने तुला एवढं मी सांगतोय. काय हा काय मला भुका लागले ते हा जेवाय वाढ हा तर बसली बडबड करत. तर तुझंच नुसतं मी ऐकायचं का. हा बघितलं का मित्रांनो मी व्हिडिओ केलं करत बसली म्हणून नवऱ्याला माझ्या कसं झालंय. हा मी बडबड करते म्हणेले. मग तू मी एवढ्या वेळात मग तोंडी लावायला काहीतरी झालं असतं. तोंडी लावायला काय करते तोंडी लावायला इथं येऊन बसती तुमच्या शेजारी जेवाय वाडा. तुमच्या पोरी आहे त्या मग तुमच्या पोरीसने तुम्ही विचारायचं नाही जेवाय वाडा म्हणून हे बस की ग खाली. अगं आणि पप्पाला वाढ पहिलं यांचं तोंडी लावा तर कसं हसते.